कोकणातील रायवळी आंब्याची रेसिपी तुम्ही केव्हा बनवली आहे का? नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रायवळी आंब्याची रेसिपी पाहणार आहोत. चवीला जबरदस्त लागते आणि ही रेसिपी तुम्ही एकदा बनवलात ना तर खरंच सारखीच बनवून खाल. लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे मी रायवळी आंबे घेतले आहेत. तर यातले काही आंब्यांची मी रेसिपी बनवणार आहे आणि काही आंबे बाजूला ठेवणार आहे. तर इथे मी 3च आंब्यांची रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला. बाउलमध्ये पाणी घालून घेतले आणि हे 3 आंबे यामध्ये घालून घ्यायचे. तर आंब्यांना चीक खूप आहे देठाच्या बाजूला, त्यामुळे हे असेच आपल्याला आंबे अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. यातली उष्णता आहे ती पूर्णपणे कमी होईल, यासाठी अर्धा तास पाण्यामध्ये हे आंबे भिजत ठेवूयात. तर आता रायवळी आंबे खूपच आलेले आहेत आणि रायवळी आंब्याची ही रेसिपी तुम्ही एकदा बनवलात तर सारखीच बनवून खाल. कोकणामध्ये ही फेमस आहे आणि एकदा नक्कीच तुम्ही ही बनवून पहा. तर इथे मी अर्ध्या तासानंतर हे आंबे परतला पाहते. तर मस्त असे हे आंबे स्वच्छ धुवून घेतले. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये एक आंबा घेतला आणि त्याचा जो देठ आहे तो काढून घ्यायचा आणि आपल्याला हे आंबे अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आहेत. म्हणजे जी वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे. तर वरची साल काढून घेते. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर साल काढून घेतल्यानंतर साळीवरचा जो रस आहे तो पूर्णपणे अशा पद्धतीने काढून घ्यायचा. पूर्ण साल आहे ती पिळून घ्यायची अशा पद्धतीने. आता दुसरासुद्धा आंबा अशाच पद्धतीने सोलून घेते. देठ काढून घ्यायचा आणि वरची साल काढून घ्यायची. तर रायवळी आंब्याची ही रेसिपी तुम्ही खरंच बनवून पहा. भातासोबत, भाकरीसोबत तसेच चपातीसोबत ही रेसिपी चवीला जबरदस्त लागते. तर इथे मी 3च आंब्यांची ही रेसिपी बनवते. तुम्हाला जास्तीचे बनवायचे असेल तरीसुद्धा तुम्ही जास्तीची ही रेसिपी बनवून ठेवा. आता आपला हा रससुद्धा काढून झाला आहे आणि त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 1 चम्मचभर तेल घालून घ्यायचे. तेल जास्तीचे नाही घातले, फक्त 1 छोटा चम्मचभर घातले आहे. त्यामध्ये 1 चम्मचभर मोहरी घालायची. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. त्यानंतरच यामध्ये लसूण घालायचा आहे. तर पूर्ण 1 गड्डी लसूण इथे मी बारीक करून घेतला आणि तो घालून घेतला. लसूण व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये 1/2 चम्मचभर हळद आणि 1 चम्मचभर तिखट घालून घेतले. तिखट व्यवस्थित परतून घेतले की यामध्ये आपण आंबा घालून घ्यायचा आहे. तर इथे मी पूर्ण घालून घेतला आंबा. त्यानंतर त्याच भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेतले आणि ते पाणी घालून घ्यायचे. चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. फोडणीला दिल्यानंतर सुगंध खूपच मस्त असा येत आहे या रेसिपीचा. तर आता तुम्हाला समजलंच असेल आपण कोणती रेसिपी पाहतोय ते. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि यामध्ये 1 चम्मचभर गूळ घालून घेतला आहे. यापेक्षा तुम्ही जास्तीचा गूळसुद्धा घालू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घाला यामध्ये. पळीने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर आज आपण पाहतोय रायवळी आंब्याचा रायता. तर अशा पद्धतीने तुम्ही रायता नक्कीच बनवून पहा. यावरती झाकण ठेवायचे आणि 15 मिनिटासाठी आपल्याला हा रायता व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा. मंद आचेवरती मस्त असा हा रायता शिजवून घ्यायचा. तर याच रायत्यासाठी रायवळीच आंब्याचा वापर करायचा. अजिबात कोणता दुसरा हापूस आंबा किंवा केसर आंबा वापरायचा नाही. रायवळीच आंब्याचा हा रायता चवीला खूप सुंदर लागतो. तर परतला मी हे 2 ते 3 मिनिटासाठी झाकण मारून ठेवले होते. तर इथे पाहताय यातली जी ग्रेव्ही आहे, पाणी आहे ते
थोडेसे आटले गेले आहे. आता आपला हा रायता मस्त असा तयार झालेला आहे. तर सुगंध म्हणाल ना तर खूपच मस्त असा दरवळत आहे आणि चवीला म्हणाल तर एक नंबर हा रायता लागतो. तर तुम्ही नक्कीच हा रायता ट्राय करा. तर आपण यामध्ये फक्त मोहरी आणि लसूण घातलेला आहे, त्यामुळे चवीला खूप मस्त लागतो. तर आता एका प्लेटमध्ये रायता सर्व करून घेते. चवीला म्हणाल तर आंबट गोड तिखट चवीचा हा रायता गरमागरम भातासोबत एक नंबर लागतो. कोकणामध्ये ही रेसिपी बनवलीच जाते. रायवळी आंबे पिकायला लागले की लगेचच ही रेसिपी सर्वांच्याच घरी बनवली जाते आणि भातासोबत तसेच भाकरीसोबत चपातीसोबत ही खाल्ली जाते. तर एकदा नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने हा रायवळी आंब्याचा रायता बनवून पहा. खूपच सुंदर दिसत आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. कोणत्या भागातून पाहते ते सुद्धा सांगा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.